नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघतोय राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपली मास्टर क्लास सिरीज आणि या मास्टर क्लास सिरीज मध्ये पहिल्या लेक्चरला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार। आज आपण मास्टर क्लास सिरीज मधलं दुसरं लेक्चर बघतोय आणि या दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण आधुनिक भारत, त्याच्यानंतर समाजसुधारक, प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत या घटकावरचे प्रश्न इथे घेतलेत, ज्याच्या माध्यमातून हे प्रश्न डिस्कस करण्याचा उद्देश एकच आहे की तो एरिया तिथला कव्हर व्हावा आणि त्या एरियाची तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास करताय त्या अभ्यासातून तुमची काय व्हावी, रिव्हिजन व्हावी, हे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी रिकॉल करायला मदत व्हावी, यासाठी हा सगळा 8 तास लक्षात ठेवा। आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इतिहासामध्ये मार्क आले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून तिथला एरिया हा व्यवस्थित कव्हर केला पाहिजे, त्याची लिंक दिली पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणून मग त्याच्यामधून हा सगळा मास्टर क्लास सिरीजच्या माध्यमातून आपला हा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा उजळणीचा भाग। मग या मास्टर क्लास सिरीज मधलं आजचं आपलं दुसरं लेक्चर, या दुसऱ्या लेक्चर मधला आपला पहिला प्रश्न। मग पहिला प्रश्न कोणता आहे तर बौद्ध परिषदा यांच्या योग्य अशा काय लावा, जोड्या लावा। तर सगळ्यात महत्त्वाचं, बौद्ध धर्माच्या 4 परिषदा झाल्या होत्या, या 4 परिषदा महत्त्वाच्या आहेत ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो। मग तुम्हाला इथं दिलंय 4 परिषदा, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, आणि दुसऱ्या साईडला दिले ठिकाण, यांच्या काय लावा, जोड्या लावा। ठीक आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळेस सम्राट अशोक बघतो त्यावेळेस आपल्याला माहित आहे की सम्राट अशोकानं तिसरी बौद्ध धर्म परिषद भरवली होती आणि ती बौद्ध धर्म परिषद भरवली होती मगधाची राजधानी पाटलीपुत्र या ठिकाणी। जर आपण तिसरी बौद्ध धर्म परिषद बघितली तर ती झाली होती पाटलीपुत्रला, म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये ती बौद्ध धर्म परिषद आपल्याला झालेली दिसते। जर आपण बघितलं सीला 3 नंबरचा ऑप्शन, तर सीला 3 नंबरचा ऑप्शन 2 ठिकाणी लक्षात ठेवा। ठीक आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, पहिली बौद्ध धर्म परिषद कुठे झाली होती तर ती झाली होती राजगीरला, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर दुसरी बौद्ध धर्म परिषद झाली होती वैशालीला। चौथी बौद्ध धर्म परिषद सुद्धा महत्त्वाची आहे, कारण कुशाणांचा अभ्यास करत असताना कनिष्कनं चौथी बौद्ध धर्म परिषद भरवली होती ती कुंडलवनला, आणि कुंडलवन म्हणजेच आजचं काश्मीर, लक्षात ठेवा। ठीक आहे। त्याला दुसरं नाव काश्मीर सुद्धा या नावानं ओळखलं जातं। म्हणजे डी ला 4 नंबर असेल तर डी ला 4 नंबर 2 ठिकाणी लक्षात ठेवा। पण सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्याला 1 नंबर राजगीर, तर हे 2 नंबर त्याचं उत्तर बनू शकतं। ठीक आहे। त्यामुळे अशा पद्धतीने या 4 धर्म परिषदा बौद्ध धर्माच्या आपल्याला महत्त्वाच्या मानल्या जातात। सम्राट अशोकाच्या काळामध्ये सुद्धा सम्राट अशोकानं बौद्ध धर्माला काय दिला होता, पाठिंबा दिला होता। एवढंच नाही तर लक्षात ठेवा, सम्राट अशोक स्वतः बौद्ध धर्माचा काय करतो, स्वीकार करतात। स्वतः ते स्वीकार करतात कारण त्यांच्या आयुष्यामध्ये झालेली असते एक लढाई, आणि ज्या लढाईचं नाव असतं कलिंगचं युद्ध, आणि कलिंगच्या युद्धानंतर खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा तिथं काय होतो, मृत्यू होतो। त्यानंतर त्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोगराई होते, तिथं सगळ्यात महत्त्वाचं जीवितहानी, वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणात होते, आणि हे सगळं दृश्य तिथं जाऊन बघणारे सम्राट अशोक असतात। त्या कलिंगच्या युद्धानंतर त्यांचं मन परिवर्तन होतं आणि ते युद्ध धोरणाचा त्याग करतात आणि तिथून पुढे धम्माचं धोरणाचा ते काय करतात, स्वीकार करतात। कलिंग युद्धाचा सम्राट अशोक यांच्यावर खूप मोठा प्रभाव आहे। शहाबाजगडी या ठिकाणी सम्राट अशोकाचा शिलालेख आहे, लक्षात ठेवा। आणि शहाबाजगडी या शिलालेखामध्ये सम्राट अशोकाने कलिंग युद्धाचं वर्णन काय केलंय तर अद्यापि न जिंकलेला प्रदेश, अद्यापि न जिंकलेला प्रदेश असं सम्राट अशोकाने खालीलपैकी कुठल्या ठिकाणच्या शिलालेखामध्ये कलिंग युद्धाचं वर्णन केलंय तर तो शिलालेख आपल्याला शहाबाजगडी या ठिकाणी आपल्याला असलेला दिसतो, लक्षात ठेवा। ठीक आहे। त्यामुळे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि पाटलीपुत्र या ठिकाणी त्यांनी काय केली होती, तिसरी बौद्ध धर्म परिषद भरवली होती, लक्षात ठेवा। एवढंच नाही तर स्वतः स्वीकार करून बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सिलोनला आपल्या मुलाला आणि आपल्या मुलीला पाठवलेलं दिसतं। सिलोन म्हणजेच आजचं काय होतं, श्रीलंका होतं, लक्षात ठेवा। संघमित्रा आणि महेंद्र हे त्यांचे मुलं होते आणि त्यांना बौद्ध धर्माचा प्रसार करायला त्यांनी सिलोनला, श्रीलंकेला पाठवलेलं दिसतं। त्यानंतर कुशाणांच्या काळात सुद्धा त्यांनी चौथी बौद्ध धर्म परिषद कुंडलवन, काश्मीर या ठिकाणी आयोजित केलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा। ठीक आहे। त्यामुळे राजगीर या ठिकाणी पहिली बौद्ध धर्म परिषद होते। राजगीर हे सुद्धा ठिकाण महत्वाचं आहे। गिरिव्रज आणि राजगृह हे पुढच्या काळामध्ये मगधाचे काय होते, राजधानीचे ठिकाण होते, आणि पाटलीपुत्र हे सुद्धा, पाटलीपुत्र नावाचं ठिकाण सुद्धा हे मगधाचं सत्तेचं केंद्र किंवा सत्तेची राजधानी राहिलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा। ठीक आहे। त्यामुळे बौद्ध धर्म आणि जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार जर जिथून झाला असेल तर ते सगळ्यात महत्त्वाचं केंद्र कोणतं आहे
तर मगध आहे, लक्षात ठेवा. आणि मगध हे राजकीय सत्ता स्थिरता किंवा तिथं आणण्याचा प्रयत्न तिथल्या सगळ्या राजघराण्यांनी केलेला दिसतो आपल्याला. त्यामुळे हे लोक मगधावरूनच काय करायचे, राज्य करायचे. आणि मग मगधाची राजधानी पाटलीपुत्र होती, जिथं सम्राट अशोकानं या परिषदेचं काय केलं होतं, आयोजन केलं होतं. पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर वर्धन घराण्याचा राजा ज्यांचं नाव होतं हर्षवर्धन, तर हर्षवर्धनाच्या काळामध्ये सुद्धा कन्नौज या ठिकाणी, कन्नौज आणि कंबोज या ठिकाणी त्यांनी बौद्ध परिषदेचं काय केलं होतं, आयोजन केलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे त्यांच्या काळामध्ये सुद्धा बौद्ध परिषदा तिथं भरलेल्या आपल्याला दिसून येतील. एवढंच नाही तर त्यांनी दुसऱ्या बौद्ध परिषदेमध्ये आपली सगळी संपत्ती प्रजेला दान करून टाकलेली. तर असा शेवटचा हिंदू राजा म्हणून आपण ज्यांना ओळखतो तर त्यांचं नाव होतं हर्षवर्धन. हर्षवर्धनाचा उल्लेख सकलोत्तर पतनात असा सुद्धा केला जातो, लक्षात ठेवा. त्यामुळे हर्षवर्धनाच्या काळामध्ये सुद्धा दोन परिषदा महत्वाच्या आपल्याला भरलेल्या सांगता येतील. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा हा टॉपिक कोणता आहे, लक्षात ठेवा. हा टॉपिक आहे प्राचीन भारताच्या इतिहासामधला बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्मासाठी आयोजित केलेल्या परिषदा. मग या परिषदेचं ठिकाण आणि त्या परिषदाचे कितव्या परिषदा होत्या हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सांगता येतो. त्यानंतर दुसरा प्रश्न होता ताम्रपाषाणकालीन संस्कृती आणि ठिकाण यांच्या योग्य अशा काय लावा, जोड्या लावा, लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवायचं प्रश्न विचारलाय कुठं, तर प्रश्न विचारलाय प्राचीन भारताचा इतिहास. आणि प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये प्रश्न विचारलाय ताम्रपाषाण संस्कृती. ताम्रपाषाण संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे जिथं धातू आणि दगड याचा मोठ्या प्रमाणात काय केला गेला, वापर केला गेला. नवाश्म युगाच्या सगळ्यात शेवटी धातूचा शोध लागला, तिथून ही कल्चर अस्तित्वात आलं. सगळ्यात महत्वाच्या संस्कृतीचा अभ्यास करत असताना ही संस्कृती तुम्हाला एकत्र दिसणार नाही, तर ही संस्कृती तुम्हाला भारताच्या पश्चिमोत्तर भागामध्ये तुटक स्वरूपामध्ये पसरलेली ही संस्कृती आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ही संस्कृती महत्वाची आहे जिथं धातूचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला होता, जिथं दगड सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं होतं. ठीक आहे. त्यामुळे ताम्रपाषाण संस्कृती आणि त्याच्या ठिकाणं यांच्या काय लावा, जोड्या लावा. तर पहिलं लक्षात ठेवा अर संस्कृती, सावळदा संस्कृती, प्रभास संस्कृती आणि चिरान संस्कृती. आणि पुढे त्यांचे ठिकाणं दिलेत. तर हे कल्चर कुठं होतं, म्हणजे कुठल्या प्रांतात होतं किंवा कुठल्या ठिकाणी होतं हे आपल्याला शोधायचं आहे. जर आपण या ताम्रपाषाणकालीन संस्कृतीचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये आपण सावळदा संस्कृती बघतो, त्यावेळेस आपल्याला त्याचा संबंध महाराष्ट्रामध्ये सापडतो. कारण सावळदा, जळगाव असेल, धुळे असेल, इथं बरेच ठिकाणं ताम्रपाषाणकालीन सापडलेले आपल्याला दिसतात. जळगावमध्ये पाटणे नावाचं ठिकाण आहे जिथं ताम्रपाषाणकालीन संस्कृतीचा काय भेटतो, तर पुरावा भेटतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर धुळ्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर तिथं कवठे नावाचं ठिकाण आहे धुळ्यामध्ये, जिथं ताम्रपाषाणकालीन संस्कृतीचा पुरावा भेटतो. आणि सावळदा हे पहिलं ठिकाण आहे जिथं उत्खनन झालं होतं, त्यामुळे हे येतं धुळ्यामध्ये. मग धुळे येतं कुठं, महाराष्ट्रामध्ये, तर ते महाराष्ट्रामधलं असणारी संस्कृती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रभास संस्कृतीचा विचार केला तर ही संस्कृती तुम्हाला गुजरातमध्ये सापडेल. त्यामुळे ही संस्कृती गुजरातमध्ये दोन संस्कृती होत्या, एक प्रभास होती आणि दुसरी गुजरातमध्ये असलेली संस्कृती कुठली आहे, रंगपूर, लक्षात ठेवा. रंगपूर आणि प्रभास हे आपल्याला गुजरातमध्ये दिसतील. त्यानंतर चिरांद संस्कृती बिहारमध्ये, उत्तर बिहारचा जो परिसर आहे तर या उत्तर बिहारच्या परिसरामध्ये चिरांद आहे. चिरांद संस्कृतीमध्ये एक छोटं ठिकाण आहे सेनोवार नावाचं, इथं सुद्धा आपल्याला काय पुरावे तिथं अस्तित्वात असलेले दिसतात, लक्षात ठेवा. त्यामुळे बिहारच्या परिसरामध्ये राहिला राजस्थानमध्ये आहार संस्कृती ज्या नदी काठी आहे ती नदी कोणती आहे, बनास, लक्षात ठेवा. त्यामुळे बनास नदीच्या काठी असलेली संस्कृती आहार संस्कृती, त्याच्यामध्ये बालातल आहे, त्याच्यामध्ये गिलुंडा आहे, हे ठिकाणं इथं महत्वाचे आहे. म्हणजे जर प्रश्न विचारला आहार संस्कृतीच्या ठिकाणी कुठले ठिकाणं सापडतात, तर हे ठिकाण लक्षात ठेवा, बालातल असेल, गिलुंडा असेल, लक्षात ठेवा. तर हे ठिकाण आपल्याला आहार संस्कृतीच्या परिसरामध्ये दिसतात आणि त्या संस्कृतीच्या ठिकाणी हे आपल्याला ठिकाणामध्ये उत्खनन झालेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जर विचार केला तर उत्तर आपल्याला 1 2 3 4 असं सांगता येतं. म्हणजे जे 2 नंबरचा पर्याय आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे आपण ताम्रपाषाण संस्कृतीचा काय करतोय, अभ्यास करतोय. तर हा अभ्यास करत असताना आपण तो टेबल व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. एक म्हणजे संस्कृतीचे ताम्रपाषाणकालीन नावं आणि त्याच्या असणारे ठिकाणं, एक कुठल्या ठिकाणी संस्कृती
सापडते, लक्षात ठेवा. जर तुम्ही विचार केला तर कायता नावाची संस्कृती महत्वाची आहे ताम्रपाषाणकालीन, जी नर्मदा आणि तापी नदीच्या ठिकाणी आपल्याला अस्तित्वात असलेली दिसते, लक्षात ठेवा. नर्मदा नदीचं खोरं हे ताम्रपाषाणकालीन संस्कृती कायता इथं आपल्याला सापडते. कायता संस्कृती आणि अहड संस्कृती एकत्र नांदल्याच्या खुणा आहेत, लक्षात ठेवा. कारण त्यातले पुरावे बऱ्यापैकी काय सापडतात, सेम सापडतात. त्यामुळे कायता संस्कृती आणि अहड संस्कृती या एकत्र नांदल्याच्या आपल्याला खुणा दिसतात. सगळ्यात महत्वाचं मध्य प्रदेशमध्ये ह्या संस्कृती आहेत, ज्याच्यामध्ये अजून एक नाव सांगता येतं, माळवा. माळवा संस्कृती महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये येरण नावाचं ठिकाण दिसतं, त्याच्यामध्ये नागदा नावाचं ठिकाण दिसतं, त्यामध्ये नावडा टोली नावाचं ठिकाण दिसतं. तर हे सगळे ठिकाण आपल्याला कुठं दिसतात, माळवा. म्हणजे परीक्षेला असा क्वेश्चन आला, येरण, नागदा, नावडा टोली हे ठिकाण कुठल्या कल्चरचा भाग आहेत, तर हे ठिकाण ज्या कल्चरचा भाग आहेत ती संस्कृती कोणती आहे, माळवा. आणि माळवामधूनच शेतकरी जे होते का, तिथल्या लोकांनी तिथली वसाहत सोडली आणि ते महाराष्ट्रामध्ये आले. तेच लोक महाराष्ट्राचे काय म्हणून ओळखले जातात, तर तेच लोक महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे माळवा संस्कृती मध्य प्रदेशमध्ये आहे, कायता संस्कृती मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेश मधलं खूप मोठं क्षेत्रफळ हे कायता संस्कृतीने व्यापलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे कायता आणि माळवा हे एमपी मधल्या संस्कृती महत्वाच्या, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रंगपूर आणि प्रभास या संस्कृती कुठल्या येतं, गुजरात मधल्या. रंगपूर संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. तिथं रंगीबेरंगी खडे मणी तयार केले जायचे आणि या मण्याचा पुरवठा पुढच्या काळामध्ये हडप्पातल्या लोकांना सुद्धा हे केला जायचा आणि तिथं व्यापार चालायचा, लक्षात ठेवा. त्यामुळे रंगपूर आणि प्रभास हा व्यापाराच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या संस्कृती महत्वाच्या आपल्याला मानता येतात. ठीक आहे. सावळदा संस्कृती विचार केला तर महाराष्ट्र, तसंच सेम महाराष्ट्रामध्ये असलेली संस्कृती कोणती आहे, जोरवे, लक्षात ठेवा. जोरवे सुद्धा महत्वाचे आहे. ठीक आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये जोरवे संस्कृती आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये बरेचसे ठिकाणं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सापडतील, लक्षात ठेवा. त्यामध्ये इनाम गाव आहे, त्यामध्ये दायमाबाद आहे. दायमाबाद, इनामगाव हे ठिकाणं महत्वाचे आहेत. त्यानंतर पुणे आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं चांदोली आहे. त्याच्यानंतर शिक्रापूर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सोनगाव आहे. तर हे सगळे ठिकाणं तुम्हाला जिथं दिसतील हे सगळं महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर नेवासे आहे, लक्षात ठेवा. प्रवारा आहे, तर प्रवारा त्या ठिकाणी नेवासा, प्रवारा हे जे ठिकाण आहेत, तर या ठिकाणी मध्ये आपल्याला इथं ताम्र पाषाणकालीन संस्कृतीचे पुरावे दिसतात. महाराष्ट्रामधलं इनामगाव हे ठिकाण सगळ्यात महत्वाचं आहे. कारण का, तर त्या इनामगावामध्ये कारागिरांची खूप मोठ्या प्रमाणात वस्ती दिसते, लक्षात ठेवा. त्यामुळे कारागिरांची वस्ती महाराष्ट्रामध्ये कुठं दिसते, जोरवेकालीन संस्कृतीमध्ये असलेलं ठिकाण कोणतं, इनामगाव. हे सगळे ठिकाणं महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे अशा चिरान संस्कृती बिहारमध्ये आहे, प्रभास संस्कृती गुजरातला आहे, सावळदा आणि जोरवे संस्कृती महाराष्ट्रामध्ये आहे, अहड संस्कृती राजस्थानमध्ये आहे. गेरू रंगाची भांडी वापरणारे लोक आपल्याला राजस्थानमध्ये जयपूर सारख्या परिसरामध्ये दिसतील, लक्षात ठेवा. जोधपुरा गणेश्वर संस्कृती सुद्धा आपल्याला राजस्थानमध्ये दिसते, जिथले लोक काय करायचे, गेरू रंगाचे भांडे वापरायचे. जर तुम्ही युपीच्या परिसरामध्ये गेले तर युपीचा जो पश्चिम भाग आहे का, तर या पश्चिम भागामध्ये तांब्याचे साठे मोठ्या प्रमाणात सापडतात. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की तिथं तांब्याचे भांडे वापरणारे लोक, गेरू रंगाचे भांडे वापरणारे सुद्धा लोक तुम्हाला युपीच्या पश्चिम भागामध्ये काय दिसतात, दिसून येतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे युपी पर्यंत ह्या सगळ्या संस्कृतीचा विस्तार झालेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. तर अशा वेगवेगळ्या संस्कृती ज्या तुम्हाला कुठं दिसतील, ताम्रपाषाणकालीन, ज्याच्यावर जर परीक्षेला क्वेश्चन आला तर हे सगळं लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे राजस्थानच्या भागामध्ये अड संस्कृती वगैरे असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता, या पुस्तकातून मौर्य काळातील प्रशासन, समाज जीवन आणि अर्थकारण या संबंधीची माहिती भेटते. असं कुठलं पुस्तक आहे जे मौर्य साम्राज्याच्या सर्व गोष्टीबद्दल माहिती देतं? स्वप्न वासव दत्तम, इंडिका, मुद्रा राक्षस आणि संगीत रत्नाकर, लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न विचारलाय कुठं, तर प्रश्न विचारलाय मौर्य सत्ता, लक्षात ठेवा. राजकीय घराण्याचा ज्यावेळेस आपण प्राचीन भारतामध्ये अभ्यास करतो का, त्यावेळी 3 घराणे महत्वाचे मला वाटतात. एक मौर्य साम्राज्य, दुसरं गुप्त साम्राज्य आणि शेवटचं हिंदू घराणं म्हणून ज्याला महत्व आहे ते वर्धन साम्राज्य. त्यामुळे या 3 साम्राज्याचा व्यवस्थित अभ्यास करून जायचं. त्यातले जे फेमस असणारे जे सम्राट आहेत किंवा राजे आहेत त्यांच्यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे 3 घराणे राजकीय सत्तेमध्ये महत्वाचे आहेत. प्रश्न विचारलाय मौर्य साम्राज्य आणि मग मौर्य साम्राज्याची माहिती असलेला कुठला ग्रंथ इथं आहे, लक्षात ठेवा. तर स्वप्न वासव दत्तम, इंडिका, मुद्रा राक्षस आणि संगीत रत्नाकर कुठला ग्रंथ वाटते,
तर या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं, तर या प्रश्नाचं उत्तर असू शकतं इंडिका. लक्षात ठेवा, असू शकतं म्हणजे आहेच इंडिका. आणि इंडिका या ग्रंथामध्ये मौर्य काळातील सगळ्या गोष्टीची माहिती आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं मौर्य घराणं कसं अस्तित्वात आलं, तर मगध हे सत्तेचं केंद्र होतं आणि मगधावर राज्य करणारं शेवटचं घराणं होतं नंद. त्यामुळे 3 घराण्यांनी राज्य केलं होतं मगधावर. पहिलं हर्यक आहे, दुसरं शिशुनाग आहे आणि तिसरं नंद आहे. आणि मग हे नंद घराण्याचा शेवटचा राजा होता ज्याचं नाव होतं धनानंद. ह्या धनानंदाचा पराभव केला होता चंद्रगुप्त मौर्य. आणि चंद्रगुप्त मौर्यांनी धनानंदाचा पराभव केल्यानंतर त्यानं पुढच्या काळामध्ये मगधावर ज्या घराण्याची सत्ता स्थापन केली ते घराणं होतं मौर्य. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्यानं हे घराणं स्थापन केलं. हे घराणं स्थापन करायला ज्यानं मदत केली त्या व्यक्तीचं नाव होतं चाणक्य. चाणक्य म्हणजे आपण त्याला कौटिल्य असं म्हणतो. लक्षात ठेवा. तर या कौटिल्यनं चंद्रगुप्त मौर्याला तयार केलं आणि मगधावर आपलं घराणं स्थापन केलं. का घराणं स्थापन करायची वेळ आली, तर एकच विषय होता, अलेक्झांडर भारताच्या वायव्य सीमेकडे येऊन थांबलेला. आणि कधी पण भारतावर यांच्या पुढच्या काळामध्ये काय होऊ शकतात, स्वाऱ्या होऊ शकतात. जर भारताची वायव्य सीमा व्यवस्थित करायची असेल किंवा जर त्या सीमेचं रक्षण करायचं असेल तर आपणच काहीतरी करायला पाहिजे. हा सगळा विचार चाणक्यानं चंद्रगुप्त मौर्य यांच्या डोक्यात बसवला आणि या 2 लोकांनी कट कारस्थान करून तिथं धनानंदाचा पराभव केला आणि मगधावर सत्ता स्थापन केली आणि त्याचं सैन्य घेऊन वायव्य भारतातल्या सगळ्या सीमा एकदम बंदिस्त बनवल्या. आणि अलेक्झांडरचा त्याच्यामध्ये पुढे काय झाला, मृत्यू झाला. लक्षात ठेवा. पण अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर जे इंडो ग्रीक होते किंवा ग्रीक जे राजे होते की जे पूर्ण राज्य होतं त्याचे छोटे छोटे राजे पुढच्या काळामध्ये तयार झाले. त्यांना आपण क्षत्रप असं बोलतो. आणि या क्षत्रपाने पुढच्या काळामध्ये भारतावर आक्रमण करायचा प्लॅन रचला. त्यातलाच एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं सेल्युकस निकेटर. आणि मग सेल्युकस निकेटरनं भारतावर आक्रमण करायचा प्लॅन केल्यानंतर वायव्य भागामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या सैनिकांनी या सेल्युकस निकेटरचा काय केला होता, पराभव केला होता. सेल्युकस निकेटरचा पराभव झाल्यानंतर चंद्रगुप्तानं त्याच्यासोबत त्याच्या मुलीसोबत आपला काय केला होता, विवाह केला होता. म्हणजे सेल्युकस निकेटरच्या मुलीसोबत विवाह करणारा चंद्रगुप्त मौर्य होता. आणि मग सेल्युकस निकेटरनं आपला एक दूत त्याच्या दरबारात पाठवला. त्याच दूताचं नाव होतं मॅगेस्थेनिस. लक्षात ठेवा. आणि हा मॅगेस्थेनिस पुढच्या काळामध्ये कुठं आला होता, भारतात आला होता. मॅगेस्थेनिस भारतामध्ये आल्यानंतर तो पाटलीपुत्र या ठिकाणी राहिला होता. आणि पाटलीपुत्र या ठिकाणी राहिल्यानंतर त्यानं पाटलीपुत्रचा उल्लेख पॉलिबोत्रा असा उल्लेख केला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे पाटलीपुत्रचा उल्लेख पॉलिबोत्रा करणारा मॅगेस्थेनिस आहे. आणि मॅगेस्थेनिसनं चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिल्यानंतर त्याची पूर्ण राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, तिथलं समाजकारण, तिथला उद्योग ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्या आणि त्याचं त्यानं वर्णन एका पुस्तकात केलं. त्या पुस्तकाचं नाव होतं इंडिका. लक्षात ठेवा. त्यामुळं इंडिका नावाचा ग्रंथ कोणी लिहिला, तर हा ग्रंथ लिहिणारा कोण होता, मॅगेस्थेनिस होता. आणि मग या इंडिका ग्रंथामध्ये मौर्य काळातलं प्रशासन, मौर्य काळातलं समाज जीवन, मौर्य काळातलं अर्थकारण याच्याबद्दल डिटेल लिहून ठेवणारा व्यक्ती मॅगेस्थेनिस आहे. ठीक आहे. त्यामुळे मौर्य घराण्याचा अभ्यास करत असताना चंद्रगुप्त मौर्य महत्वाचा आहे आणि त्याच्या दरबारात येणारे लोक सुद्धा महत्वाचे आहेत. त्याच्या दरबारात आलेला मॅगेस्थेनिस हा व्यक्ती महत्वाचा वाटतो. स्वप्न वासव दत्तम हे मात्र नाटक लिहिणारा व्यक्ती होता बास या व्यक्तीचं स्वप्न वासव दत्तम नाटक होतं. मुद्रा राक्षस हे नाटक ज्या व्यक्तीने लिहिलं त्या व्यक्तीचं नाव होतं विशाखा दत्त. प्रश्न विचारू शकतात मुद्रा राक्षस मध्ये काय होतं, तर मुद्रा राक्षस मध्ये होतं चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य या 2 लोकांनी कटकारस्थान करून कुणाचा पराभव केला, धनानंदाचा पराभव केला. याचं सगळं वर्णन कोणी दिलंय, विशाखा दत्तनी मुद्रा राक्षस मध्ये दिलंय. लक्षात ठेवा. त्यानंतर संगीत रत्नाकर हा सारंगदेव या व्यक्तीचा काय होता, तो ग्रंथ होता. लक्षात ठेवा. त्यामुळे सारंगदेव या व्यक्तीनं संगीताबद्दलचा जो ग्रंथ लिहिलाय त्या ग्रंथाचं नाव होतं संगीत रत्नाकर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन लक्षात ठेवा. म्हणजे परीक्षेला असा पण क्वेश्चन येऊ शकतो, ग्रंथ कोणता, त्याच्यातून कुठली माहिती भेटते, परीक्षेसाठी महत्वाचं आहे. जसं की आपल्याला 2023च्या राज्यसेवा पूर्वला प्रश्न विचारला होता कोणता,
की शृंगारण्याचा इतिहास खालीलपैकी कुठल्या ग्रंथातून मिळतो? आता शृंगारण्याचा इतिहास ज्या ग्रंथातून भेटतो तोच ग्रंथ आहे मालविकाग्निमित्रम, आणि तो ग्रंथ लिहिला होता कवी कालिदासाने, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला हा पण प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, हे महत्वाचं आहे. किंवा प्रश्न हा पण येऊ शकतो की विधानानंदाचा पराभव केला याची माहिती खालीलपैकी कुठल्या पुस्तकात आहे? तर मुद्रा राक्षस, आणि ते पुस्तक लिहिलंय कोणी? तर विशाखा दत्त. ठीक आहे, लक्षात ठेवा. संगीताबद्दलचा हा ग्रंथ कोणाचा आहे? सारंगदेव. हे आयोगाचे प्रश्न आहेत, म्हणजे विचारले जाऊ शकतात पुढच्या काळामध्ये, पण हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, बौद्ध धर्मामध्ये त्रिरत्नाचा अर्थ काय होतो? आता बौद्ध धर्माबद्दल प्रश्न विचारला, लक्षात ठेवा. जैन आणि बौद्ध धर्म व्यवस्थित करा, त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. तर त्रिरत्न बौद्ध धर्मामध्ये काय होतं? त्रिपिटक, बुद्ध धर्म संघ, धम्म संघ, सत्य, अहिंसा, करुणा, शील, समाधी संघ. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, जैन धर्मामध्ये पण त्रिरत्न आहेत. ठीक आहे, जैन धर्मामध्ये पण त्रिरत्न सांगितले आहेत, वर्धमान, महावीरांनी, आणि बौद्ध धर्माचे पण त्रिरत्न आहेत. तर ते कोणते आहेत? लक्षात ठेवा. त्रिपिटिका हे त्रिरत्न नाही, त्रिपिटिका हे ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. अभिधम्य पिटक, सुत्त पिटक आणि विनय पिटक. म्हणजे विनय पिटक, अभिधम्य पिटक आणि सुत्त पिटक हे तीन त्रिपिटक आहेत, ज्याच्यामधून सुद्धा आपल्याला माहिती भेटते कुठल्या धर्माची? बौद्ध धर्माची. ज्याची भाषा कोणती आहे? पाली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ह्या प्रश्नाचा अर्थ, याचं उत्तर काय त्रिरत्नाचं? तर त्याचा अर्थ हे आहे, लक्षात ठेवा. बुद्ध, धम्म आणि संघ. म्हणजे बौद्ध धर्माची प्रतिज्ञा बुद्धम शरणम गच्छामी, बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करायचा, असं आपल्याला हे तत्व बौद्ध धर्माचं त्रिरत्नामध्ये दिसतं, लक्षात ठेवा. आणि जैन धर्माचं त्रिरत्न वर्धमान महावीरांनी सांगितलेलं कुठलं होतं? तर सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य. म्हणजे तीन गोष्टी आहेत, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्य. तर हे त्रिरत्न मात्र जैन धर्माचे आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही मानवी जीवनाच्या अंतिम ध्येयाकडे जाऊ शकता. आणि मग जैन धर्मानं अंतिम ध्येय काय सांगितलंय? मोक्ष प्राप्ती. म्हणजे मोक्ष प्राप्ती तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला या त्रिरत्नाचा स्वीकार करावा लागेल, असं सांगणारे कोण आहेत? वर्धमान महावीर. मग वर्धमान महावीरांनी सांगितलेलं तत्वज्ञान ज्या ज्या लोकांनी स्वीकारलं त्यांना पुढे जैन म्हणून ओळखलं गेलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा क्वेश्चन. त्रिपिटक हा पण ग्रंथच आहे. एवढंच नाही तर बौद्ध धर्माची माहिती देणारा अजून एक ग्रंथ आहे थेरीगाथा. ज्या ग्रंथामध्ये त्या थेरीगाथा ग्रंथ हा पाली भाषेत आहे, ज्याच्यामधून बौद्ध तत्वज्ञानाची आपल्याला माहिती भेटते. विद्वान महिलांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्या विद्वान महिलांना थेरी असं बोलतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे महत्वाचं बौद्ध धर्मामध्ये. त्यानंतर समुद्रगुप्ताच्या कर्तृत्वाचा उल्लेख कोणत्या शिलालेखात आपल्याला सापडतो? तर खाली शिलालेख दिलेत. समुद्रगुप्त कुठल्या घराण्याचा आहे? तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न, लक्षात ठेवा. प्रश्न विचारलाय कुठं? गुप्त घराणं. आणि गुप्त घराण्याची स्थापना करणारा व्यक्ती होता श्रीगुप्त, लक्षात ठेवा, ज्याला महाराज नावाची काय होती? पदवी होती. ठीक आहे. त्यामुळे श्रीगुप्त हा संस्थापक आहे, पण गुप्त घराण्यातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती म्हणून आपण ज्याला ओळखतो तो व्यक्ती समुद्रगुप्त आहे. समुद्रगुप्तानंतर अजून एक व्यक्ती महत्वाचा, त्या व्यक्तीचं नाव होतं चंद्रगुप्त दुसरा, लक्षात ठेवा. त्यामुळे चंद्रगुप्त दुसरा आणि समुद्रगुप्त या लोकांवर परीक्षेला काय असतात? क्वेश्चन असतात. गुप्त घराण्यामध्ये हे लोक बळकट आहेत, म्हणजे प्रभावशाली आहेत, आणि यांच्यावर प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. परीक्षेला अभ्यास करत असताना त्या घराण्यातले एकदम कर्तबगार जे सम्राट होते किंवा राजे होते त्यांचा अभ्यास करून जाणं गरजेचं आहे, कारण जे कर्तबगार असतात त्यांच्यावरच आयोग बी प्रश्न विचारते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे समुद्रगुप्ताच्या कर्तृत्वाचा उल्लेख कोणत्या शिलालेखात भेटतो? अयोध्या, अलाहाबाद, नाणेघाट आणि जुनागड. तर या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं? कुठला शिलालेख आहे ज्यातून समुद्रगुप्ताची महती कळते, आपल्याला त्याचं महत्व समजतं, लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अलाहाबाद प्रयाग प्रशस्ती. अलाहाबाद प्रयाग प्रशस्तीमध्ये असलेला जो शिलालेख होता तो आपल्याला गुप्त घराण्यामधल्याच समुद्रगुप्त याच्याबद्दल माहिती भेटते. समुद्रगुप्ताचं सगळ्यात महत्वाचं वर्णन तर विन्सेंट स्मिथ नावाच्या व्यक्तीनं ते वर्णन करून ठेवलं होतं. समुद्रगुप्ताला त्यानं भारताचा नेपोलियन अशा पद्धतीची पदवी दिली होती, लक्षात ठेवा. तर भारताचा नेपोलियन असं त्याला म्हणलं जातं. समुद्रगुप्ताच्या दरबारात एक कवी होता, त्या कवीचं नाव होतं हरिसेन, आणि हरिसेन या कवीला समुद्रगुप्तांनी काय दिला होता? राजाश्रय दिला होता. त्या हरिसेननं समुद्रगुप्ताचं वर्णन त्या अलाहाबाद प्रयाग प्रशस्तीमध्ये करून ठेवलंय. तो हरिसेन समुद्रगुप्ताबद्दल असं म्हणतो, ज्याचा अलाहाबाद शिलालेखामध्ये वर्णन आहे, असा कोणता गुण आहे जो समुद्रगुप्तात नाही असं दाखवा. याचा अर्थ समुद्रगुप्त काय? सर्व गुण संपन्न असणारा सम्राट आहे, लक्षात ठेवा. असा कोणता गुण आहे जो त्याच्यामध्ये नाही? म्हणजे हे प्रश्न विचारून त्याचं महत्व सांगण्याचं काम त्याच्या दरबारात राजाश्रयाला असणारा व्यक्ती कोण करतो?
कवी हरिसेन करतो, लक्षात ठेवा. त्यामुळे कवी हरिसेननं समुद्रगुप्ताचं महत्व काय केलंय, विषद केलंय. त्यामुळे अलाहाबाद प्रयाग प्रशस्तीमधून माहिती भेटते आपल्याला समुद्रगुप्ताची. समुद्रगुप्तानं उत्तर दिग्विजय धोरण साजरा केलं होतं. एवढंच नाही तर समुद्रगुप्तानं दक्षिण दिग्विजय धोरण सुद्धा साजरा केलं होतं. त्यानं दक्षिण भारतातल्या 12 राज्याला आपलं काय बनवलं होतं, मांडलिक बनवलं होतं, लक्षात ठेवा. त्याच 12 राज्याची नावं आयोगाने विचारले होते. ते नावं काय होते, तर ते नावं समुद्रगुप्तानं जिंकलेले प्रांत होते. त्याच्यामध्ये एक प्रांत माळवा सुद्धा होता, लक्षात ठेवा, MP मधला. ठीक आहे. त्यामुळे समुद्रगुप्त हा महत्वाचा आहे. समुद्रगुप्ताला संगीताची आवड होती. त्यामुळे त्याच्या विनावादक असलेल्या प्रतिमेचे काय आहेत, नाणी आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. विनावादक असलेले त्यानं स्वतःची नाणी सुद्धा पाडलेली आपल्याला दिसतात. तर समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन ह्या नावानं सुद्धा त्याला ओळखलं जातं, लक्षात ठेवा. त्यामुळे अलाहाबाद प्रयाग प्रशस्तीमध्ये आपल्याला गुप्त घराण्याची माहिती भेटते आणि त्याच्यामध्ये समुद्रगुप्ताची माहिती भेटते. अयोध्या शिलालेखाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामधून आपल्याला शुंग घराण्याचा इतिहास समजतो, लक्षात ठेवा. त्यामुळे शुंग घराण्याचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला अयोध्या शिलालेख इथं महत्वाचा वाटतो. त्यानंतर नाणेघाट शिलालेख. नाणेघाट शिलालेखाचा विचार केला तर हा नाणेघाट शिलालेख आहे तो महाराष्ट्रामध्ये ज्यातून ज्या घराण्याची माहिती मिळते ते घराणं कोणतं आहे, सातवाहन. त्यामुळे सातवाहन घराणं हे असं घराणं आहे ज्यांनी महाराष्ट्रावर 460 वर्ष राज्य केलं, पण त्याच्यामध्ये राजे होऊन गेले 30, लक्षात ठेवा. सातवाहन घराण्याचा सगळा इतिहास या नाणेघाटच्या शिलालेखामध्ये आहे. सातवाहन घराण्याचा संस्थापक होता राजा सिमुक, आणि सिमुक या व्यक्तीनं सातवाहन घराणं महाराष्ट्रात आणलं. पैठण त्या घराण्याची काय होती, राजधानी होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे गौतमीपुत्र सातकर्णी हा फेमस राजा याच्यामध्ये होऊन गेला. सातकर्णी पहिला हा व्यक्ती याच्यामध्ये होऊन गेला. हे लोक सातवाहन घराण्यामधले महत्वाचे आहेत. वशिष्ठी पुत्र पुलवामी असे लोक म्हणजे आईचं नाव धारण करणारे राजे ज्या घराण्यात आपल्याला दिसतील त्यांची सगळी माहिती ज्या शिलालेखात भेटते आपल्याला, तर तो सगळा लेख आपल्याला नाणेघाट मध्ये सापडतो. जुन्नर ते इकडं ठाण्याला जोडणारा जो व्यापाराचा मार्ग होता तो मार्ग आणि त्याच्यामध्ये एक मग हे नाणेघाट शिलालेख जिथे या घराण्याची सगळी वंशावळ वगैरे करून ठेवलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यानंतर जुनागडचा स्तंभ शिलालेख. जुनागड मधून ज्यांची माहिती भेटते ते घराणं शक होतं. त्यामुळे शकांची सत्ता गुजरातच्या परिसरामध्ये होते. त्यामुळे या शकांच्या सगळ्या इतिहास आपल्याला त्या जुनागडच्या स्तंभलेखामध्ये दिसतो. रुद्रदमन नावाचा एक फेमस शक राजा आहे, लक्षात ठेवा. नहपान नावाचा फेमस शक राजा आहे. याची माहिती आपल्याला जुनागड मधून सुद्धा दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे जुनागड मध्ये त्याचा संबंध गुजरातमध्ये आहे, तिथं शकांची राजवट असलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. म्हणजे कशातून कशाची माहिती भेटते, परीक्षेला असे क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळे हे महत्वाचं आहे. तर हे सगळं व्यवस्थित करून जायचं, लक्षात ठेवा. त्यानंतर कृष्णदेवराय संदर्भात योग्य विधान ओळखा. आता कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा महत्वाचा राजा आहे. म्हणजे लक्षात ठेवा प्रश्न विचारलाय कुठं, तर प्रश्न विचारलाय मध्ययुगीन भारताचा इतिहास. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासात दक्षिण भारतात असलेलं घराणं आहे ज्या घराण्याचं नाव होतं विजयनगर, आणि या विजयनगर घराण्यामध्ये फेमस राजा येऊन गेला होता, त्या व्यक्तीचं नाव होतं कृष्णदेवराय. त्यामुळे कृष्णदेवराय या व्यक्तीवरचा तो क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यांनी स्वतः तेलुगू भाषेत अमुक्त माल्यदा नावाची काव्य रचना केली, पहिलं वाक्य, तर हे बरोबर आहे. त्यानंतर त्याने विजयनगर साम्राज्याची स्थापना केली, हे दुसरंच वाक्य अयोग्य आहे, लक्षात ठेवा. कारण अयोग्य विधान विचारलंय, खालचं वाचायची बी गरज नाही. कारण विजयनगर साम्राज्याची स्थापना त्याने केली नव्हती. विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336 ला 2 भावांनी केली होती, आणि ते 2 भाऊ म्हणजे त्यांचं नाव होतं हरिहर आणि बुक्क, लक्षात ठेवा. हरिहर आणि बुक्क या 2 भावांनी त्या घराण्याची स्थापना केली ज्या घराण्याची राजधानी होती हम्पी, लक्षात ठेवा. मुहम्मद बिन तुगलकाच्या काळामध्ये हे घराणे अस्तित्वात आले होते. त्यामुळे मुहम्मद बिन तुगलकाच्या काळामध्ये हे घराणं अस्तित्वात आलं ज्याची स्थापना करणारे हरिहर आणि बुक्का इथं. त्यांच्या वडिलाचं नाव होतं संगम, म्हणून विजयनगर साम्राज्यामध्ये पहिल्यांदा राज्य करणारं घराणं संगम आहे. त्यानंतर दुसरं घराणं होतं सालू. त्यानंतर तिसरं घराणं होतं तुलवा, आणि या तुलवा घराण्याचा सगळ्यात फेमस असणारा सम्राट कोण होता, तर त्या व्यक्तीचं नाव होतं कृष्णदेवराय. पण कृष्णदेवरायनं विजयनगर साम्राज्य स्थापन केलं नव्हतं. सगळ्यात कर्तबगार हा होता ज्याची पोर्तुगीजासोबत सुद्धा मैत्री होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. अल्बुकर्क हा पोर्तुगीजांचा गव्हर्नर होता ज्याच्या सोबत आपल्याला कृष्णदेवरायची मैत्री दिसते. कृष्णदेवराय ज्यावेळेस दक्षिण भारतात काम करायचा त्यावेळेस उत्तर भारतामध्ये राज्य करणारा मुघल सम्राट कोण होता, बाबर. आणि बाबर या व्यक्तीच्या बाबरनामा या आत्मचरित्रामध्ये कृष्णदेवरायचा उल्लेख आहे, लक्षात ठेवा.
त्यामुळे कृष्णदेवराय हे महत्वाचं आहे. विजयनगर साम्राज्याला अब्दुल रज्जाक नावाच्या एका पर्शियन व्यक्तीनं भेट दिली होती. तो असं बोलतो, लक्षात ठेवा, मी भारतभर एवढे शहर बघितले पण मी विजयनगर सारखं शहर बघितलं नाही, जे हे विजयनगर सारखं शहर ज्याच्या भोवती 7 तटबंदी आहेत किंवा 7 तटबंदीने युक्त असलेलं शहर म्हणजे विजयनगर, असा अब्दुल रज्जाक नावाचा व्यक्ती त्या साम्राज्याचे काय करतो, वर्णन करतो. पण पुढे राक्षस तंगडीची लढाई होते, त्याला तालिकोटची लढाई पण म्हणतात, ज्या लढाईनं विजयनगर साम्राज्याचा शेवट होतो, लक्षात ठेवा. आणि विजयनगर साम्राज्य पुढच्या काळामध्ये काय भागामध्ये विभागलं जातं. ठीक आहे. त्यामुळे विजयनगर साम्राज्याची स्थापना करणारा कृष्णदेवराय नव्हता, पण तो विजयनगर साम्राज्यामधला सगळ्यात कर्तबगार असणारा सम्राट होता. त्यामुळे प्रश्न त्यांच्यावर असतो. त्याच्यानंतर बिदर असेल, गुलबर्गा असेल, या मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता. एवढंच नाही तर विठ्ठल रुक्मिणीची मंदिरं सुद्धा दक्षिण भारतामध्ये उभा करणारा व्यक्ती कोण होता, कृष्णदेवराय. कधी तुम्ही हम्पी बघायला गेले तर कमीत कमी 3-4 दिवस लागतात हम्पी बघायला. जिथं सगळं आपण तिथं गेल्यानंतर तो गाईड आपल्याला कृष्णदेवराय बद्दल भरभरून बोलतो, लक्षात ठेवा. कधी गेले तर जा. ठीक आहे. त्यांचं विजयनगर साम्राज्याच्या राजकीय आणि सामाजिक विकासामध्ये त्याचं खूप मोठं योगदान होतं. कारण सगळ्यात महत्वाचं, विजयनगर साम्राज्याचे डेव्हलपमेंट करत असताना त्यानं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. पूर्ण प्रशासकीय व्यवस्था त्यानं तिथं लावली. तोच तेलुगू भाषेमध्ये त्यानं ग्रंथ लिहिला, जांबुवंती कल्याणम, हे सुद्धा त्याचं नाटक होतं, लक्षात ठेवा. त्या अष्टदिग्गज, त्याच्या दरबारामध्ये 8 कवी होते, ज्याला अष्टदिग्गज मंडळ असं म्हणतात. एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं, तो स्वतःला म्हणजे त्यांना उपाध्या होत्या आंध्र भोज, आंध्र पितामह, या त्यांना उपाध्या दिलेल्या आपल्याला दिसतात, लक्षात ठेवा. आंध्र पितामह, आंध्र भोज, अभिनव भोज या किताब त्यांना दिलेले आहेत, ज्या नावानं त्यांना ओळखलं जातं. तर असा व्यक्ती होते कृष्णदेवराय. ठीक आहे. त्यामुळे हम्पी हेच त्यांचं ठिकाण होतं आणि त्या भागामध्ये त्यांनी केलेला साम्राज्य विस्तार महत्वाचा आहे. हरिहर आणि बुक्क हे 2 हिंदू भाऊ, लक्षात ठेवा, ज्यांनी 1336ला उत्तर भारतामध्ये तुगलकांचं राज्य होतं, मुहम्मद बिन तुगलक राज्य करायचा, त्यावेळी दक्षिण भारतामध्ये ह्याने आपलं घराणं काय केलं होतं, स्थापन केलं होतं. ठीक आहे. तर करून जावा विजयनगर साम्राज्य महत्वाचं, त्याच्यावर प्रश्न विचारतील. तर सगळ्यात महत्वाचं एक 30 सेकंद लक्षात ठेवा. ज्यांना इतिहास अजून पण अवघड वाटतो तर त्यांनी हिस्ट्री बाय पवन सर हे प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करा. या ऍपवर तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस दिसतील, लक्षात ठेवा. त्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या आपण पेपर विश्लेषणाची बॅच टाकली आहे, ज्याच्यामध्ये 10 वर्षाचे पेपर विश्लेषण फक्त 149 रुपयाला दिलेत. येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हे महत्वाचे आहेत. 10 वर्षाचे जरी व्यवस्थित प्रश्न केले ना तर त्याच प्रश्नाच्या एरिया भोवती प्रश्न तिथं त्या एरिया भोवती प्रश्न फिरतात, लक्षात ठेवा. त्यामुळे तिथला सगळा एरिया तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे. तर 149 रुपयाची बॅच तुम्ही बघू शकता. कमी काळामध्ये तुमची जास्त काय होईल, तिथं रिव्हिजन होईल. त्यानंतर येणारी कंबाईन पूर्व परीक्षा आहे, ज्याला तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षाला इतिहासच अभ्यास करायचा आहे, पण कुठून करावा, कसा अभ्यास करावा याच्याबद्दल जास्त अडचणी येतात किंवा त्याच्याबद्दल आपल्याला समस्या आहे, तर ते इतिहास सोपा करू शकता तुम्ही या बॅच मधून. हिस्ट्री बाय पवन सर हे प्ले स्टोरला तुम्हाला ऍप्लिकेशन भेटेल, तर त्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला या बॅचेस उपलब्ध आहेत. त्या बॅचेस मध्ये तिथं तुम्हाला नोट्स पण दिलेले आहेत. त्या नोट्स डाउनलोड करा, प्रिंट मारा आणि सगळे लेक्चर बघा. येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला नक्की त्याचा काय होईल, फायदा होईल, लक्षात ठेवा. त्यानंतर 1857च्या उठावातील नेते आणि त्यांनी केलेल्या नेतृत्वाची ठिकाणं याबद्दल जोड्या लावा. आता बघा, हा प्रश्न विचारलाय तुम्हाला कुठं, 1857चा उठाव. 2023ला सुद्धा 1857च्या उठावावर प्रश्न आहे, पण 2023च्या राज्यसेवा पूर्व आयोगानं कुठले नेते विचारले होते तर खानदेश मधले, आणि त्याच्याबद्दल 3 वाक्य होते. पण तुम्हाला इथं 1857च्या उठावाबद्दल नेतृत्व दिलेत आणि त्यांच्या जोड्या लावा. मग एका साईडला नानासाहेब पेशवे, नवाब हमीद अली, मौलवी अहमदुल्ला आणि मनीराम देवान किंवा दिवाण त्यांना असं म्हणतात, लक्षात ठेवा. तर असे असणारे ते व्यक्ती 4 आणि पुढे त्यांचे प्रांत आहेत. आता जर आपल्याला नानासाहेब यांचा विचार केला तर आपल्याला माहित आहे नानासाहेब पेशवे कुठं होते, कानपूर, लक्षात ठेवा. म्हणजे 2 नंबर पहिला असायला पाहिजे. मनीराम दिवाण जर यांचा आपण विचार केला तर ते तुम्हाला आसाम मध्ये दिसतात, ज्याने आसामवरून काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मौलवी नवाब हमीद अली यांचा जर आपण विचार केला तर ते आपल्याला सगळ्यात महत्वाचं कुठं दिसतात, दिल्लीमध्ये. आणि मौलवी अहमदुल्ला यांचा विचार केला तर ते आपल्याला दिसतात अवधमध्ये, फैजाबादच्या ठिकाणी अवध नावाचा भाग होता, तिथं आपल्याला मौलवी अहमदुल्ला यांचं नेतृत्व दिसतं, लक्षात ठेवा. जर आपण विचार केला जोड्या लावायला तर 2, 1, 3 आणि 4 असा प्रश्न, म्हणजे 3 नंबरचं हे काय उत्तर आहे. म्हणजे लक्षात ठेवा 1857च्या उठावाचा मला अभ्यास करायचा आहे, तर अभ्यास करत असताना 1857च्या उठावाचे प्रदेश
आणि 1857च्या उठावाचं काय माहिती आपल्याला, नेतृत्व माहिती पाहिजे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. ठीक आहे. जर आपण दिल्लीचा विचार केला तर दिल्लीमध्ये नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय होतं, तर दिल्लीमध्ये नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं बहादूर शाह जफर दुसरा आणि त्यांचे सेनापती होते बख्त खान, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं लखनौला आलो तर लखनौमध्ये नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय होतं, तर बेगम हजरत महल. आपण झाशी या ठिकाणी गेलो तर तिथं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय होतं, तर तिथं नेतृत्व करणारे व्यक्ती होत्या राणी लक्ष्मीबाई. जर तुम्ही इकडे जगदीशपूरला आले बिहारमध्ये तर तिथं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय होतं, कुंवर सिंह. आणि नंतर सगळ्यात महत्वाचं तिथं कोण होतं, त्यांचा मुलगा अमर सिंह. तर जगदीशपूर बिहारमध्ये तो प्रांत आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये आले तर साताऱ्याचा विचार केला तर सातारामध्ये कोण होतं, तर सातारामध्ये नेतृत्व करणारे रंगो बापूजी गुप्ते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती होते, लक्षात ठेवा. तर सातारामध्ये रंगो बापूजी गुप्ते आणि अजून एक व्यक्ती आहे, ते पुढे नाव सांगतो. त्यानंतर साताऱ्याचं नेतृत्व रंगो बापूजी गुप्तेंनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर आपण विचार केला तर औरंगाबादमध्ये नेतृत्व करणारे कोण होते, तर औरंगाबादमध्ये नेतृत्व करणारे व्यक्ती होते फिदा अली, लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही बॉम्बेचा विचार करणार तर बॉम्बेमध्ये नेतृत्व करणारे कोण होते, तर बॉम्बेमध्ये नेतृत्व ज्यांनी केलं होतं ते व्यक्ती होते गुलमार दुबे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर आपण विचार केला तर सोलापूरला कोण होतं, तर राजे व्यंकप्पा बळवंत बेहरी हे व्यक्ती सोलापूरला होते. जर तुम्ही नरगुंदचा विचार केला तर तिथं नेतृत्व करणारे कोण होते, तर बाबासाहेब भावे होते, लक्षात ठेवा. म्हणजे जमखिंडीचा तुम्ही विचार केला तर तिथं नेतृत्व करणारे कोण होते, तर तिथं नेतृत्व करणारे होते आप्पासाहेब पटवर्धन होते. म्हणजे 1857च्या उठावाचा खानदेशमध्ये विचार केला तिथं नेतृत्व करणारे कर्जार सिंग आणि भागोजी नाईक होते. म्हणजे 1857च्या उठावामध्ये कुठल्या व्यक्तीने कुठं नेतृत्व केलं हे माहित असायला पाहिजे. कारण 2023चा क्वेश्चन आपल्याला इथं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं नेतृत्व 1857च्या उठावाचं आणि तो प्रांत आपल्याला माहित असेल तर तिथं आलेला क्वेश्चन आपल्याला सहज जमतो, लक्षात ठेवा, किंवा सुटतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, तत्वबोधिनी सभेच्या स्थापनेचा उद्देश काय होता, प्रश्न विचारलाय सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. आणि एक तरी क्वेश्चन असतो, त्यामुळे सामाजिक धार्मिक करत असताना तुम्ही सत्यशोधक समाज व्यवस्थित करून जावा. तुम्हाला प्रश्न असण्याची शक्यता आहे, कारण 150 वर्ष. तुम्ही स्वामी दयानंद सरस्वती व्यवस्थित करा, कारण त्यांची यावर्षी 200वी जयंती आहे, लक्षात ठेवा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे 150वी जयंती आणि 200वी जयंती, त्यामुळे प्रश्न येण्याचे एरिया महत्वाचे आहेत. ब्राह्मो समाज हा महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये तत्वबोधिनी सभेच्या स्थापनेचा उद्देश काय होता असं विचारले. पहिले हे माहिती पाहिजे की तत्वबोधिनी सभा कोणाची आहे. तत्वबोधिनी सभेची स्थापना 1839ला त्यांनी केली होती. त्यांचं नाव होतं देवेंद्रनाथ टागोर, लक्षात ठेवा. द्वारकानाथ टागोर यांचा मुलगा देवेंद्रनाथ टागोर यांची असणारी तत्वबोधिनी सभा. आणि या तत्वबोधिनी सभेचा उद्देश काय होता, ब्राह्मो समाजाचा प्रचार करणं, राजाराम मोहन राय यांच्या विचारांचा प्रसार करणं, समाजातील वाईट चालीरीती विरुद्ध जागरूकता निर्माण करणं आणि जमीनदार वर्गाची मागणी ब्रिटिशांसमोर ठेवणं. तत्वबोधिनी सभेचा उद्देश काय असू शकतो, तत्वबोधिनी सभा त्यांची आहे, तत्वबोधिनी पत्रिका सुद्धा देवेंद्रनाथ टागोरांची आहे. एवढंच नाही तर इंडियन मिरर नावाचं न्यूजपेपर सुद्धा देवेंद्रनाथ टागोरांचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे तत्वबोधिनी सभेचा उद्देश काय होतो, तर याचं परफेक्ट उत्तर आहे राजाराम मोहन रायच्या मृत्यूनंतर त्यांनी ब्राह्मो समाजाला काय केलंय, नव चैतन्य देण्याचं काम केलंय. आणि ब्राह्मो समाजाचं म्हणजेच राजाराम मोहन रायनी मांडलेले जे विचार आहेत ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून त्याचा प्रसार आणि प्रचार करणं हेच तर उद्देश असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे उत्तर बी येतं, लक्षात ठेवा. राजाराम मोहन राय यांच्या विचारांचा काय करणं, प्रचार करणं. आणि 1842 मध्ये त्यांनी पुढे ब्राह्मो समाजात सहभाग घेतला होता. त्यामुळे ब्राह्मो समाजाच्या तत्वांचा प्रसार करणं हे 42 नंतर उद्देश आहे. पण ही तत्वबोधिनी सभा त्यांच्या अगोदरचीच आहे, 1839. आणि द्वारकानाथ टागोर यांच्या सोबत ते त्या सभेला लहानपणी जायचे. लहानपणी गेल्यानंतर तिथं बंगालमधले द्रुपद असायचे, त्याचं ते गायन करायचे का कोपऱ्यामध्ये बसून, लक्षात ठेवा. कारण द्वारकानाथ टागोर सुद्धा ब्राह्मो समाजाचे मेंबर होते. आणि लहानपणापासून घरामध्ये ब्राह्मो समाजाच्या तत्वांचा काय होता, प्रभाव आणि प्रसार होता, प्रभाव होता, लक्षात ठेवा. त्याचाच पुढे त्यांनी प्रसार आणि प्रचार केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाबाबत खालील विधाने लक्षात घ्या. आता बघा प्रश्न काय विचारतात, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली हे राज्यसेवेला क्वेश्चन येतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनातले एखाद्या वेळेस ठराव वगैरे विचारलं जाऊ शकतं. पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली राज्यसेवेला या फॉर्मेटवर क्वेश्चन राहतात. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनेची पार्श्वभूमी करून जाणं गरजेचं आहे. पण इथं तुम्हाला अधिवेशन दिले, त्या अधिवेशनावरचा क्वेश्चन आहे. तर 2 वाक्य दिलेत, लक्षात ठेवा. आणि त्या वाक्यामधून तुम्हाला बरोबर विधान शोधायचं आहे.
मुंबई येथील 1889च्या अधिवेशनाला पहिल्यांदाच महिलांनी सहभाग घेतला. त्यानंतर कोलकाता येथील अधिवेशनाला कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या महिला स्नातक म्हणजे पदवीधर कदंबिनी गांगुलींनी संबोधित केलं. लक्षात ठेवा. आता मुंबईला झालं होतं 1889चं अधिवेशन आणि कलकत्त्याला झालं होतं 1890चं अधिवेशन. हे सलग झालेले दोन अधिवेशन आहेत. तर 1889चं अधिवेशन महत्वाचं आहे. ज्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होता? वेडरबर्न होता. लक्षात ठेवा. आणि वेडरबर्न अध्यक्ष असणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण स्पेशल गेस्ट म्हणून चार्ल्स ब्रॅडला या व्यक्तीला सुद्धा आपण स्पेशल गेस्ट म्हणून आमंत्रित केलं होतं. एवढंच नाही तर त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे, त्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा महिलांनी सहभाग घेतला, ज्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांनी सहभाग घेतला, ज्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा कामगारांनी सहभाग घेतला आणि त्याच अधिवेशनामध्ये पहिल्यांदा टिळकांनी सुद्धा सहभाग घेतला. टिळकांनी सहभाग घेतला, महिलांनी सहभाग घेतला, कामगारांनी सहभाग घेतला, शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. म्हणून अधिवेशन जे महत्वाचं राहिलं ते अधिवेशन 1889चं आणि ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. विल्यम वेडरबर्न हे एक इंग्रज अधिकारी 2 वेळा काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले. एक होते 1889चं बॉम्बेचं अधिवेशन आणि दुसरं होतं 1911चं कलकत्ता 1910चं अलाहाबाद मध्ये झालेलं अधिवेशन. या 2 अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? विल्यम वेडरबर्न आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर कलकत्ता मधलं 1890चं अधिवेशन फिरोजशाह मेहता त्या अधिवेशनाचे काय होते? अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. ज्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य महत्वाचं आहे काय? त्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर कोण? कदंबिनी गांगुली यांनी त्या अधिवेशनाला काय केलं होतं? संबोधित केलं होतं. कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण होते? बंकिमचंद्र चटर्जी. आणि कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर कोण होत्या? कदंबिनी गांगुली. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे पहिल्या अधिवेशनाला महिलांनी संबोधित केलेलं पहिलं अधिवेशन कोणतं? तर ते अधिवेशन 1890चं आहे, ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष फिरोजशाह मेहता राहिलेले आपल्याला दिसतात. लक्षात ठेवा. याचा अर्थ दोन्ही वाक्य काय आहेत? बरोबर आहेत. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. तर असे सगळे काँग्रेसच्या अधिवेशनाची स्थापना कशी झाली? सोबत काँग्रेसचे अधिवेशन त्याच्यामध्ये महत्वाचे असलेले काय करा? ठराव व्यवस्थित करून जावा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असण्याची शक्यता असते. त्यानंतर खालील गटामधून ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या आयोगांचा काय लावा? क्रम लावा. राज्यसेवा पूर्वला प्रश्न आला होता कोणता? राधाकृष्णन आयोग, कोठारी कमिशन, मुदलियार कमिशन, एनसीईआरटीची स्थापना यांच्या जोड्या लावा. सेम त्या बेसवर हा प्रश्न तयार केलाय. आणि जसा राज्यसेवा पूर्वला प्रश्न आला सेम तसा प्रश्न विचारलाय. ब्रिटिश काळामध्ये इंग्रजांनी शिक्षणासाठी वेगवेगळे आयोग आणि समित्या नेमल्या. या आयोग आणि समितीचा काय लावा? क्रम लावा. असा तो क्वेश्चन आहे. मग रॅले कमिशन, सॅडलर कमिशन, वुडचा खलिता आणि हंटर कमिशन. वुडचा खलिता, हंटर कमिशन, रॅले कमिशन, सॅडलर कमिशन. रॅले कमिशन, हंटर कमिशन, वुडचा खलिता, सॅडलर कमिशन. वुडचा खलिता, सॅडलर कमिशन, रॅले कमिशन, हंटर कमिशन. काय येतं उत्तर? लक्षात ठेवा. काय येऊ शकतं उत्तर? तर उत्तर त्याचं असू शकतं. लक्षात ठेवा. बघा आता रॅले कमिशन 1902 ला आहे. त्यामुळे रॅले कमिशन जिथं जिथं रॅले कमिशन आहे ते 1902चं येणार नाही, कारण वुडचा खलिता सगळ्यात अगोदर आहे. आता वुडचा खलिता पहिल्यांदा 2च ठिकाणी आहे, बी आणि सी. आता वुडचा खलिता कधी होता? 1854. त्यामुळे इथं 1854 आहे. त्यानंतर हंटर कमिशन 2 नंबर येतं म्हणजे 1882. रॅले कमिशन येतं 1902 ला आणि सॅडलर कमिशन येतं 1917 ला. म्हणजे क्रम कसा होता? तर क्रम बी नंबर आहे. लक्षात ठेवा. सॅडलर कमिशन 17चा आहे, त्यामुळे 4 नंबर पर्याय येण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे वुडचा खलिता, हंटर कमिशन, रॅले आणि सॅडलर. आता वुडचा खलिता लक्षात ठेवा. चार्ल्स वुड, ज्याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं बोलतात. राष्ट्रीय शिक्षणाची पहिली सनद कुठलं होतं? वुड. आणि या वुडच्या खलित्यानुसार भारतात युनिव्हर्सिटी आलेत. वुडचा खलिता ज्याच्या काळात आला त्यावेळेस भारताचा गव्हर्नर कोण होता? लॉर्ड डलहौसी होता. हा आयोगाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यामुळे वुडच्या खलित्यानं 3 युनिव्हर्सिटी तयार झाल्या. पहिला कलकत्ता, दुसरा बॉम्बे, तिसरा मद्रास. चौथी युनिव्हर्सिटी पंजाब आणि 5वी युनिव्हर्सिटी अलाहाबाद. या सलग 5 युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा. एवढंच नाही तर प्रत्येक युनिव्हर्सिटीची आपल्याला काय माहिती पाहिजे? पदवीधर माहिती पाहिजे, ज्यांच्यावर आयोगाचे क्वेश्चन आहेत. त्यानंतर हंटर कमिशन. हंटर कमिशनला साक्ष देणारे कोण होते? पंडिता रमाबाई, महात्मा फुले, सर सय्यद अहमद खान, माम कुंटे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सीताराम हरी चिपळूणकर आणि वामन आपटे. या 6 लोकांनी हंटर कमिशनला साक्ष दिले. प्राथमिक आणि माध्यमिक एज्युकेशनसाठी हंटर कमिशन आहे, ज्याला भारतीय शिक्षण आयोग हे दुसरं नाव आहे. त्यानंतर रॅले कमिशन
थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली रॅले कमिशन होतं. जे रॅले कमिशनचं कार्यक्षेत्र काय होतं आयोगाचा क्वेश्चन आहे. तर उच्च शिक्षण हे रॅले कमिशनचं कार्यक्षेत्र आहे. पण रॅले कमिशन मध्ये 2 लोक भारतीय आहेत. तर ते लोक कोण होते हाच तुम्हाला पुढचा आयोगाचा काय राहू शकतो क्वेश्चन राहू शकतो. रॅले कमिशन मधले 2 लोक बॅनर्जी आणि बिलग्रामी होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे रॅले कमिशन महत्वाचं आहे. सॅडलर आयोगात सुद्धा 2 लोक भारतीय होते. कोणतं? आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद. श्यामाप्रसाद मुखर्जीचे वडील आहेत आशुतोष मुखर्जी. तर हे 2 लोक भारतीय कुठल्या कमिशन मध्ये आहेत? सॅडलर. तर अशा पद्धतीने शिक्षण आयोग आणि त्यांचा क्रम लावा हा क्वेश्चन इथं बनलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर इंडियन असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या लोकांचा सहभाग आहे? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारलाय तुम्हाला, जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे संघटना. 2023 ला प्रश्न होता संघटनेचे काय लावा? क्रम लावा. तर 2023 ला प्रश्न विचारला होता क्रम लावा. तर तुम्हाला ऑल इंडिया लेवलला काम करणारी भारतातली पहिली संघटना ज्यातले सहभागामधले सदस्य विचारलेत. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं या संघटनेच्या स्थापनेमध्ये कोण होतं? तर आनंद मोहन बोस, देवेंद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी. ठीक आहे, आणि खाली मग तुम्हाला परत ऑप्शन दिलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची इंडियन असोसिएशन ही संघटना 1876 ची आहे आणि या संघटनेचे संस्थापक 2 लोक आहेत. कोणते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस. त्या संघटनेमध्ये देवेंद्रनाथ टागोर नव्हते, त्या संघटनेमध्ये दादाभाई नौरोजी असण्याचं काही कारण नाही. याचा अर्थ उत्तर असलं पाहिजे 1 आणि 3. 1 आणि 3 असलेला ऑप्शन कोणता आहे? 4 नंबर. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं इंडियन असोसिएशनचं वैशिष्ट्य आहे काय? अखिल भारतीय स्तरावर काम करणारी भारतातली पहिली संघटना. एवढंच नाही तर त्या संघटनेचं नाव आहे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेची पहिली पायरी कुठल्या संघटनेला म्हणलं जातं? तर त्या संघटनेचं नाव आहे इंडियन असोसिएशन. त्यामुळे इंडियन असोसिएशन या संघटनेवर प्रश्न आला तर हे लक्षात ठेवा. इंडियन असोसिएशननं ज्यांच्या विरोधात काम केलं ते लोक लिटन. त्यामुळे ICS परीक्षेची वयोमर्यादा कमी झाली तर आवाज उठवणारी संघटना कुठली आहे? इंडियन असोसिएशन. इंडियन असोसिएशन या संघटनेवर जोसेफ मॅजिनीच्या संघटनेचा प्रभाव होता आणि त्या संघटनेचं नाव होतं यंग इटली. लक्षात ठेवा. यंग इटलीची परिचित असणारे व्यक्ती कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि तिथूनच आलं होती भावना कुठली? राष्ट्रवादाची. आणि त्याचाच प्रसार पुढे त्यांनी करण्याचं काम केलं. म्हणून बंगाल नाही तर ऑल इंडिया लेवलला भारतीयांचं नेतृत्व करणारी पहिली संघटना इंडियन असोसिएशन, ज्याच्या स्थापनेमध्ये दोघांचा सहभाग आहे. एवढंच नाही तर त्यांनी भारतामध्ये नॅशनल कॉन्फरन्स पहिल्यांदा आयोजित केल्या, ज्याच्या माध्यमातून त्यांचा विषय काय होता? तर नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून सगळ्या भारतीय लोकांना एका व्यासपीठावर घेऊन यायचं आहे. एका व्यासपीठावर घेऊन येण्याचं काम ज्यांनी भारतात पहिल्यांदा केलं ते पहिले लोक सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत. ठीक आहे. नेशन इन मेकिंग हे त्यांचं आत्मचरित्र, द बंगाली नावाचं त्यांचं न्यूजपेपर आणि ICS परीक्षा पास असणारे व्यक्ती मात्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारताच्या इतिहासामध्ये महत्वाचे आहेत. कारण ज्यांनी पहिल्यांदा लोकांच्या संघटनाचा विषय भारतीयांच्या दृष्टिकोनातून काय केला? या संघटनेच्या व्यासपीठावर आणण्याचं काम केलं. पुढे ही संघटना इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये विलीन होते. लक्षात ठेवा. 1886 ला त्यावेळेस ते अधिवेशन भरलेलं असतं कलकत्ता आणि त्याच्या अध्यक्ष कोण असतात? दादाभाई नौरोजी. पण दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली ती संघटना पुढे काँग्रेसमध्ये विलीन होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. संघटना करताना करून जावा, महत्वाचं आहे. त्यानंतर लाला लजपत राय, चिदंबरम पिल्लई, स्वामी श्रद्धानंद आणि केतकर यांचा विषय काय होता? तर प्रश्न विचारलाय बघा. स्वदेशी आंदोलन आणि त्यांचं नेतृत्व करणारे लोक यांच्या जोड्या लावा. तर प्रश्न विचारलाय स्वदेशी चळवळ. त्यामुळे स्वदेशी चळवळ ही महत्वाची आहे, ज्यांच्यावर परीक्षेला काय राहतात? क्वेश्चन राहतात. त्यामुळे तुम्हाला नेतृत्व विचारले कुठल्या भागात कोण नेतृत्व करायचं? लाला लजपत राय यांचा विषय आला तर नेतृत्व राहिलं त्यांचं पंजाब मधून. चिदंबरम पिल्लई यांचा विषय आला तर नेतृत्व राहिलं मद्रास मधून. राज्यसेवा पूर्वला क्वेश्चन आहे कोणता? चिदंबरम पिल्लईंनी मद्रासमध्ये कुठली संघटना स्थापन केली स्वदेशीसाठी? स्टीम नेव्हिगेशन कंपनी. स्टीम नेव्हिगेशन कंपनी ही स्वदेशीसाठीची कंपनी मद्रासमध्ये चालू करणारे CW पिल्लई, त्यांचं नाव म्हणजे चिदंबरम पिल्लई. लक्षात ठेवा. त्यानंतर स्वामी श्रद्धानंदांनी नेतृत्व केलंय कुठं? दिल्लीमध्ये. आणि सौ केतकर नावाच्या महिला मुंबईमध्ये. केतकर असतील, लोकमान्य टिळक असतील, शिवराम परांजपे असतील, प्रोफेसर विजयपूरकर असतील, तर ह्या सगळ्या लोकांचं नेतृत्व स्वदेशी चळवळीमध्ये कुठं राहिलं होतं? मुंबईमध्ये. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळ्या लोकांच्या जोड्या म्हणजे लक्षात ठेवायचं 2, 1, 3, 4 हे त्याचं उत्तर असलं पाहिजे.
तर 2 1 3 4 तर 1 नंबरच्या ऑप्शन मध्ये ते उत्तर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, स्वदेशी चळवळीबद्दलचा विषय आहे, लक्षात ठेवा. गांधीजींनी 11 मागण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या मागण्यांचा समावेश होता? प्रश्न विचारलाय महात्मा गांधी यांच्या चळवळीबद्दल. आता ह्या 11 मागण्या कुठं होत्या? महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ चालू करायच्या अगोदर इंग्रजांना 11 मागण्या केल्या होत्या आणि त्या 11 मागण्या पाठवल्या होत्या कोणाला? आयर्विनला. त्याच्यामध्ये कोणत्या मुद्द्याचा समावेश होता असा तो काय प्रश्न, लक्षात ठेवा. कोणकोणते मुद्दे होते त्या 11 मागण्यामध्ये? पहिला, सैन्य खर्चामध्ये कपात करावी, कारण त्याचा पैशाचा सगळा बोजा आपल्या तिजोरीवर होता, लक्षात ठेवा. नागरी सेवेतील कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात करावी, ही पण डिमांड होती. राजकीय बंदींची सुटका करावी, ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले त्यांना सोडून द्या. मीठ बनवण्यावरचं सरकारचं नियंत्रण संपुष्टात आणावं, तर ह्या काही मुद्दा तिथं नव्हता, लक्षात ठेवा. ठीक आहे, फक्त मिठावरचे कर कमी करा हा मात्र विषय होता, पण नियंत्रण संपुष्टात आणावं असं काही तिथं मुद्दा नव्हता. कापड उद्योगाला संरक्षण द्यावं, ते पण त्यांनीच त्या 11 डिमांड मध्ये केलेलं. म्हणजे फक्त चौथी डिमांड येणार नाही, नाहीतर 1 2 3 आणि 5 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. मिठावरचे कर कमी करा असं मात्र त्यांची डिमांड होते. म्हणजे उत्तर 4 येणार नाही, लक्षात ठेवा. 4 इथं आहे, 4 इथं आहे, 5 फक्त इथं 3 नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर राहतं 1 2 3 5 असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण त्या 11 मागण्या बघा, सविनय कायदेभंगाची चळवळ करताना सुरुवातीला चालू करायच्या अगोदर 11 डिमांड महात्मा गांधींनी केल्या होत्या. कोणाला? तर ते होते आयर्विन, आणि त्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या नव्हत्या, म्हणून महात्मा गांधींनी पुढे सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेल्या भारतीय राजभक्त सभा आणि मुस्लिम अँग्लो ओरिएंटल सभा रक्षा सभेच्या स्थापनेमागं खालीलपैकी कुठला येतो होता? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारलाय मुस्लिम लीग आणि मुस्लिम लीगचं राजकारण. पण आता मुस्लिम लीगचे राजकारण येण्याच्या अगोदर लक्षात ठेवा, ज्या मुस्लिमांचं नेतृत्व एका व्यक्तीने केलं ते व्यक्ती म्हणजे सर सय्यद अहमद खान आहेत. आणि यांच्यावर आजपर्यंत आयोगानं भरपूर प्रश्न विचारून झालेत. ॲज अ व्यक्ती म्हणून मुस्लिम समाजामध्ये महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात, आणि सगळ्यात महत्वाचे तर जास्त प्रश्न आजपर्यंत त्यांच्यावरच आलेत, लक्षात ठेवा. मग सगळ्यात महत्वाची संघटना कधी होत्या बघा, भारतीय राजभक्त सभा आणि मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल सभा. तर ही 1887 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली, आणि त्या फुटीनंतर पुढे 88ला सर सय्यद अहमद खाननी या संघटना स्थापन केल्या. या संघटना स्थापन करायचा उद्देश काय होता? तर काँग्रेसच्या राजकीय प्रवाहापासून मुस्लिमांना दूर ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या डिमांड इंग्रजांना मागणं हा त्याचा उद्देश होता. त्यामुळं काँग्रेसला विरोध आणि मुस्लिमांना त्यांच्या राजकीय जीवनापासून दूर ठेवणं यासाठी या 2 संघटना स्थापन करणारे सर सय्यद अहमद खान हे तर आपल्याला एक महत्वाचे व्यक्ती वाटतात. त्यामुळे C नंबर हे त्याचं उत्तर आहे. काँग्रेसच्या स्थापनेचा विरोध केला, विरोध तर हे संघटना त्यासाठी नव्हत्या स्थापन केल्या, ठीक आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या राजकीय हक्कासाठी हा पण विषय नव्हता, पण हा विषय होता काँग्रेसला विरोध पण करायचा होता, पण त्यांना काँग्रेसच्या राजकीय प्रवाहापासून दूर ठेवायचं होतं. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मुस्लिमांचा आरक्षणाचा पण काही विषय नव्हता. त्यामुळे 3 नंबर उत्तर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं डफरीननं सांगितलं होतं, तुम्ही काँग्रेसच्या अधिवेशनाला जाऊ नका, काँग्रेस कधी तुमचे प्रश्न मान्य करणार नाही. म्हणून डफरीनच्या सांगण्यावरून सर सय्यद अहमद खान काँग्रेस पासून दूर जातात, आणि काँग्रेस पासून दूर जाऊन गेल्यानंतर त्यांनी स्वतःच्या डिमांड बऱ्याचशा मुस्लिम लोकांना सोबत घेऊन ते इंग्रजांना करायला लागतात, आणि त्या करत असताना त्यांनी त्या 2 संघटना स्थापन केल्यात. पण लक्षात ठेवा, याच 2 संघटनेच्या विरोधात फतवा काढणारी चळवळ कोणती आहे? देवबंद चळवळ. देवबंद चळवळीचे नेते वनोती आणि गंगोई यांनी मात्र सर सय्यद अहमद खानच्या अलीगड चळवळीला असेल, नाहीतर या संघटनेला असेल, हे देवबंद चळवळीने त्यांच्या विरोधात काय काढला होता? फतवा काढला होता, ठीक आहे. त्यामुळे सर सय्यद अहमद खान ॲज अ मुस्लिम नेते म्हणून महत्वाचे आहेत. त्यानंतर संपूर्ण इतिहासाची बॅच लक्षात ठेवा, जी की ह्याच्यामध्ये सगळा इतिहास कव्हर होतो. अशी सुद्धा एक बॅच तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध दिसेल, हिस्ट्री बाय पवन सर. हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आपण मास्टर क्लास सिरीज चालू केली आहे. त्याची फी सुद्धा फक्त 149 रुपये आहे. 2015 पासून 2023 पर्यंतचे आपण सगळे कंबाईन पूर्वचे पेपर गट ब आणि गट क याचं विश्लेषण इथं केलंय. ही बॅच येणाऱ्या तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षेसाठी
खूप महत्वाची ठरेल, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे ही बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ज्याच्या माध्यमातून कंबाईनची पण तयारी होईल, जे लोक कंबाईनची तयारी करतात त्यासाठी. आणि राज्यसेवा पूर्वसाठी आपण वन डे बॅच केली, लक्षात ठेवा. ते वन डे बॅच सुद्धा राज्यसेवा पूर्वसाठी महत्वाचे आहे, ज्याची फी 249 रुपये आहे. ह्या राज्यसेवा वन डे मधून सुद्धा 20 दिवस राहिलेत परीक्षेसाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता. त्यामुळे रिव्हिजन साठी ही वन डे बॅच सुद्धा घ्या. 249 रुपये फक्त आहे, ज्याच्यामध्ये 15 ते 16 लेक्चर असतील, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण ही समाजाची अभिन्न अंग असून याचा एकत्रित विचार करणे समाज सुधारणेचं तत्व आहे, असं खालीलपैकी कुठल्या समाज सुधारकांचं मत आहे. म्हणजे प्रश्न विचारलाय तुम्हाला, टॉपिक समाज सुधारक, आणि समाज सुधारक टॉपिकचा अभ्यास करत असताना ज्यांचं या सगळ्या क्षेत्रामध्ये काम आहे असे असलेले समाज सुधारक कोण आहेत, ज्यांनी यालाच महत्वाचं तत्व मानले. तर मग महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे आणि न्यायमूर्ती रानडे. तर सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती कोण आहेत? न्यायमूर्ती रानडे. नाशिकमध्ये निफाड या ठिकाणी त्यांचा काय झाला? जन्म झाला, लक्षात ठेवा. असं कुठलं क्षेत्र आहे की ज्यांनी तिथं काम केलं नाही असं नाही, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा सामाजिक ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट या कायद्याचं स्वागत करणारे कोण आहेत? न्यायमूर्ती रानडे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, न्यायमूर्ती रानडेंनी स्वागत केलंय. त्यानंतर प्रार्थना समाजाच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे कोण आहेत? न्यायमूर्ती रानडे. त्यामुळे प्रार्थना समाजाचे तत्व, प्रार्थना समाजाची उपासना पद्धती, एकेश्वर निष्ठांची कैफियत हा प्रार्थना समाजासाठी ग्रंथ लिहिणारे कोण आहेत? न्यायमूर्ती रानडे. एज्युकेशनचा जर आपण विचार केला तर एज्युकेशन मध्ये गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, त्यातून हुजूर पागा शाळा, ज्याची सुरुवात करणारे व्यक्ती कोण आहेत? रानडे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर इंग्रजांच्या आर्थिक शोषणाबद्दल सुद्धा त्यांनी मत मांडले, त्यासाठी त्यांनी लिहिलेला ग्रंथ होता एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स, लक्षात ठेवा. एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये भारताचं आर्थिक शोषण कशा पद्धतीने केलं जातं याच्यावर त्यांनी परखड मत मांडले. एवढंच नाही तर इंग्रजांचं आर्थिक शोषण एखाद्या खंडणीसारखं आहे अशी उपमा त्याला देणारे व्यक्ती कोण आहेत? न्यायमूर्ती रानडे आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर विधवा पुनर्विवाहाला सुद्धा प्रोत्साहन दिलं, पण विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिल्यानंतर पहिल्या पत्नीचं निधन झालं, त्यावेळेस त्यांनी विधवेसोबत लग्न करायला नकार दिला. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या सामाजिक सुधारणेला धक्का लागते, लक्षात ठेवा. ठीक आहे, विधवा पुनर्विवाहासाठी विष्णू शास्त्री पंडित यांच्यासोबत त्यांनी काय केलं? काम केलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे अशा सगळ्या क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनानंतर इंग्लंडला एक शिष्टमंडळ गेलं होतं. त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणारे सुद्धा कोण होते? ते न्यायमूर्ती रानडे होते, लक्षात ठेवा. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून सामाजिक जीवनामध्ये अग्रेसर असणारे व्यक्ती कोण आहेत? रानडे. ज्यांनी सार्वजनिक सभेला विचार पुरवण्याचं काम केलं, त्या विचारांवर पुढे गवा जोशींनी कार्य केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर सार्वजनिक सभेमधून बाहेर आल्यानंतर डेक्कन सभा स्थापन केली होती 1896 ला. डेक्कन सभेच्या माध्यमातून सुद्धा काम केलं. हे सगळं काम सगळ्या क्षेत्रामध्ये करणारे कोण आहेत? तर न्यायमूर्ती रानडे आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्याच व्यक्तीचे मग शिष्य होते कोण? गोपाळ कृष्ण गोखले. त्यामुळे रानडेंचं कार्य पुढे चालू ठेवण्याचं काम कोणी केलं होतं? गोपाळ कृष्ण गोखले, लक्षात ठेवा. म्हणजे ॲज अ समाज सुधारक म्हणून ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारला जातील त्यावेळेस रानडे हे महत्वाचे आहेत, कारण का ज्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये काय केलंय? काम केलंय. त्यामुळे परीक्षेला त्यांच्यावर क्वेश्चन असतो. औद्योगिक परिषदा, सामाजिक परिषदा भरवा असं म्हणणारे सुद्धा व्यक्ती कोण होते? रानडे होते. कारण औद्योगिक परिषदेच्या माध्यमातून भांडवलदार लोकांना प्रोत्साहन द्या, ज्यामधून भारताची औद्योगिक प्रगती होऊ शकते आणि सामाजिक समस्या सुद्धा आपण सोडवल्या पाहिजे. त्यामुळे काँग्रेसच्याच व्यासपीठावर काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर या परिषदा भरवाव्या असं विचार मांडणारे कोण आहेत? न्यायमूर्ती रानडे आहेत. ठीक आहे, त्यामुळे असे असणारे न्यायमूर्ती रानडे ज्यांचं निधन पुढे 1901 या साली होतं आणि निफाडमध्ये त्यांचा काय होतो? जन्म होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन आला तर रानडे हे आपल्याला महत्वाचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपले हे 15 क्वेश्चन आणि या 15 क्वेश्चनच्या माध्यमातून आपण तिथला एरिया कव्हर करायचा प्रयत्न केला. सोबत तो टॉपिक वाचताना तिथला बाकीच्या पण गोष्टी बघा. येणाऱ्या परीक्षेला नक्की फायदा होईल. लवकरच भेटूया 3रं लेक्चर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.